हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 2 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 4 द अँट अँड द ग्रासहोपरचा आज आपण कन्सेप्ट कनेक्शन पाहणार आहोत. या कन्सेप्ट कनेक्शनमध्ये दोन पार्ट आहेत, एक आर्टिकल आहे आणि एक प्रोनाउन आहे. तर पहिल्यांदा आपण आर्टिकल्स पाहूया. वी यूज द ए, ॲन ऑर द बिफोर अ नाउन. आपण नाउनच्या अगोदर ए, ॲन आणि द हे वापरतो. फॉर एक्झाम्पल, ही इज प्लेइंग विथ अ बॉल. तो बॉल बरोबर खेळत आहे. म्हणजे एका बॉलचा उच्चार आहे, त्यामुळे इथे अ वापरले. देअर इज ॲन ॲपल इन द प्लेट. प्लेटमध्ये एक सफरचंद आहे. थर्ड वन, द मून लुक ब्युटिफुल इन द स्काय. तर ना आकाशात मून खूप सुंदर दिसत होता. तर इथे आता मून पण हा एकच आहे, त्यामुळे तिथे द पण तो काय आहे, स्पेसिफिक आहे. आपण अजून त्याबद्दल एक्स्ट्रा माहिती पाहूया. चला तर मग पुढे जाऊया. लुक ॲट द हायलाइटेड वर्ड ए, ॲन अँड द. दिस वर्ड आर कॉल्ड आर्टिकल्स. खाली वरती जे हायलाइट केलेले शब्द आहेत ते पहा. या शब्दालाच काय म्हणलं जातं, आर्टिकल्स म्हणतात. यूज ऑफ ए. आता एचा वापर कसा करायचा ते पाहूया. वेन अ नाउन बिगिन्स विथ अ कॉन्सोनंट साऊंड अँड इज सिंग्युलर वी यूज ए बिफोर इट. जेव्हा एखादे नाउन हे काय त्याची सुरुवात ही कॉन्सोनंट वर्डने होते. कॉन्सोनंट वर्ड आय थिंक सो तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. जे 5 वोवेल असतात अल्फाबेटमधले ए, ई, आय, ओ, यू हे सोडून जे बाकीचे अल्फाबेट्स असतात त्यांना कॉन्सोनंट वर्ड म्हणतात. त्या कॉन्सोनंट वर्डचा जो साऊंड असतो त्याच्या अगोदर हा ए हा यूज केला जातो. आणि प्लस अजून एक किती वस्तू किंवा ते हे किती पाहिजे, एक पाहिजे. एक म्हणजे एक असलं पाहिजे. वी यूज अ बिफोर इट आणि त्याच्या आधी आपण ए वापरतो. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ पेन. हे एक पेन आहे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. अ बर्ड वॉज सिटिंग ऑन अ ब्रांच. एका फांदीवर एक पक्षी बसला होता. तर ना काय इथे अ बर्ड म्हणजे एक पक्षी आणि ब्रांच किती आहे तर एक फांदी. यूज ऑफ ॲन. आता ॲनचा कसा वापर करायचा. इफ द नाउन बिगिन्स विथ अ वोवेल साऊंड अँड इज सिंग्युलर वी यूज ॲन. आता इथे सेम, जर नाउनची सुरुवात ही जर वोवेल साऊंडने होत असेल तर वोवेल साऊंड किती असतं, कोणते आहेत इंग्लिशचे अल्फाबेटमधले तर ए, ई, आय, ओ, यू. पण त्यांचे जे साऊंड आहेत हे साऊंड तर ना 14 खडी तुम्हाला माहीत असेल मराठीतली. त्या 14 खडीप्रमाणे त्याचे साऊंड जे होत असेल आणि ती वस्तू एक असेल तर त्याच्या पुढे ॲन लावायचा आहे. शक्यतो साऊंडला प्रेफर जास्त केला जातो, वर्डला नाही, त्यामुळे लक्ष असू द्या. एक्झाम्पल पाहूया. आय हॅव ॲन अम्ब्रेला. तर काय, माझ्याकडे छत्री आहे. एक छत्री आहे म्हणून ॲन. ॲन ॲपल हॅज बीन केप्ट फॉर यू. तुझ्यासाठी एक ॲपल ठेवले आहे. इथं ॲपलचे बिगिनिंग कशाने सुरुवात होते तर एने. अम्ब्रेलाची सुरुवात कशाने होते, यूने, म्हणून इथे आपण ॲन वापरलेला आहे. चला तर मग दचा यूज कसा करायचा ते पाहूया. वेन वी टॉक अबाउट अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग वी यूज द. जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल, एखाद्या विशिष्ट प्लेसबद्दल किंवा ॲनिमलबद्दल ज्यावेळेस बोलत असतो तेव्हा तिथे द वापरला जातो. फॉर एक्झाम्पल पाहूया. द ताजमहाल इज इन आग्रा. ताजमहाल आग्रामध्ये आहे. द डॉग नियर द गेट इज क्यूट. गेट जवळचा कुत्रा खूप क्यूट आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला ना इथपर्यंत व्यवस्थित समजलं असेल. चला तर मग आता आपण प्रोनाउन्सकडे वळूया. प्रोनाउन्स म्हणजे काय तर सर्वनाम हे मराठीमध्ये म्हणलं जातं त्याला. अ प्रोनाउन इज अ वर्ड दॅट इज यूज इन प्लेस ऑफ अ नाउन. प्रोनाउनचा हा शब्द आहे जो काय तर नाउनच्या ऐवजी तिथं वापरला जातो. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालचे शब्द वाचूया. कृष्णा इज माय फ्रेंड. कृष्णा इज अ टॉल. कृष्णा इज गुड ॲट स्टडीज. कृष्णा माझा मित्र आहे. कृष्णा उंच आहे
आणि कृष्णा अभ्यासात हुशार आहे. आणि सेकंड सेंटेन्स कसं आहे तर पाहूया. कृष्णा इज माय फ्रेंड, ही इज टॉल, ही इज गुड ॲट स्टडी. कृष्णा माझा मित्र आहे, तो उंच आहे, तो अभ्यासात हुशार आहे. द नाउन कृष्णा इज रिटन रिपीटेडली इन द फर्स्ट सेट of sentences. In the second set, the pronoun he is used in place of the noun Krishna to avoid repetition. So he is a pronoun. म्हणजे इथे काय सांगितलं आहे की पहिल्या वाक्यात कृष्णा हे वारंवार लिहिलेलं आहे, तर दुसऱ्या वाक्यात त्याची यांना म्हणजे वारंवार वापरण्याच्या ऐवजी त्या नाऊनच्या ऐवजी तिथं आपण काय वापरला, ही शब्द वापरला आहे. Some of the common pronoun are I, me, you, he, him, it, she, he, we, they, them, us and you. आणि जे प्रोनाउन आहेत त्यांचे ना कॉमन जे प्रकार आहेत ते दिलेले आहेत. यूज ऑफ प्रोनाउन्स. आता ह्या प्रोनाउन्स वापरायचे कसे. द प्रोनाउन ही, हिम अँड हीज आर यूज फॉर मेल नाउन. जे ही, हिम आणि हीज आहेत हे फक्त जे मेल जेंडर असतं त्यालाच वापरतात. सेकंड, द प्रोनाउन शी, हर अँड हर्स आर यूज फॉर फिमेल नाउन. आणि वरच्याच सारखंच इथं शी, ही आणि हर्स हे फिमेल जेंडर जिथे असेल तिथे वापरलं जातं. द प्रोनाउन आय, वी, यू, मी अँड अस आर यूज फॉर बोथ मेल अँड फिमेल नाउन. आणि जे असे काही प्रोनाउन आहेत की जे मेल जेंडर आणि फिमेल जेंडर ह्या दोघांमध्येही वापरलं जातं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. द प्रोनाउन इट इज यूज फॉर ॲन ॲनिमल, अ प्लेस ऑर अ थिंग. आणि प्रोनाउनमध्ये जे इट आहे हे इट एखाद्या प्राण्याबद्दल किंवा एखाद्या प्लेसबद्दल किंवा एखाद्या वस्तूबद्दल बोललं तर तिथं वापरलं जातं. द प्रोनाउन दे अँड देम आर यूज फॉर मोर दॅन वन पर्सन, ॲनिमल, प्लेस ऑर थिंग्स. आणि जे देम आणि देम आहे हे जे वर्ड आहेत हे कधी वापरले जातात, ज्यावेळेस आपण एकापेक्षा जास्त पर्सन किंवा प्राणी किंवा प्लेस किंवा थिंगबद्दल बोलत असू त्यावेळेस तिथे हे प्रोनाउन वापरले जातात. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हे कन्सेप्ट कनेक्शन दोन्ही पण समजले असतील. प्रॅक्टिस झोन 2 अँड प्रॅक्टिस झोन 3 मी लवकरच घेऊन येईन. थँक्यू.